हवं तसं. मला काही आनंदच मिळत नाही याच्यामध्ये. राधिका, मला नकोय संसार. या घरात माझं मन नाही रमत. कारण इथे माझं असं काही नाहीच आहे. सगळं तुझं आहे. तुझं, तुझ्या मनासारखं, तुला हवं तसं. नाही रमत माझं मन इथे. म्हणून मग फक्त नातं आहे म्हणून संसार रेटत बसायचं का? याला काय अर्थ आहे? सगळं बोलून राहिले तुम्ही. सगळं फक्त माझं कसं असेल? पण दोघांनी मिळून तर सगळं उभं केलंय ना. एक दिवस, एक क्षण एकत्र घालवलाय. कोपरा आपण मिळून सजवलाय. आणि आता तुम्ही म्हणून राहिलात की तुम्हाला हे आवडत नाही. हो, नाही आवडत आहे मला. नाही आवडत मला आणि हेच सत्य आहे. राधिका, मला तू आवडत नाही. मला शनाया आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही. राधिका, मला तू आवडत नाही. मला शनाया आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही. नाही, तुम्ही आता हे असं बोलून राहिले, पण मला माहितीये ना तुमचं खरं प्रेम तर माझ्यावरतीच होतं ना. तुम्ही त्या शनायाला भेटू नका बरं. ती तुम्हाला भडकवते. मी तर आता तिला तुमच्या जवळ फिरकूच देणार नाही. यापुढे ना तिला भेटू नका. ती काहीतरी बोलून तुम्हाला फितवायचा प्रयत्न करून राहिली. लहान आहे का मी? ती कोणाचं ऐकून त्यानुसार वागेन? मला माझं बरं वाईट कळत नाही का? आणि एक लक्षात घे, माझं शनायावर प्रेम आहे. मी तिला कधीही सोडणं शक्य नाही. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. आणि जरा स्पष्टच बोलतो, कदाचित तुला नाही आवडणार, पण राधिका, माझ्याकडे पर्याय नाही. मला नाही यायचं तुझ्या बरोबर. ऐकून घे, ऐकून घे. मी काय बोलतोय ते ऐक आणि नंतर बोल. कसं आहे राधिका, हे सगळं तुझ्या समोर अशा पद्धतीने आलं म्हणून, नाहीतर मी आज ना उद्या सांगणारच होतो तुला. मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंसं नाही वाटत. वागणं, तुझं बोलणं, तुझं ओव्हरऑलच मला नाही पटत. इरिटेट होतं मला. त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावास. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात.
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.